मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबईतील गरीब नगर वसाहतीवर झालेल्या भव्य कारवाईचा इतिहास आणि या कारवाई मागचा राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक संदर्भ। मुंबईत हा हिरवा डोंगर एक दिवस टाइम बॉम्ब म्हणून शहराला धोक्यात टाकणार होता, पण आता त्या कारवाईला मार्ग मिळाला आहे, कारण रेल्वेची जमीन म्हणजे केंद्राची दखल आणि कलेक्टरची जमीन म्हणजे राज्याची दखल। तर या दोन्ही घटकांचा समन्वय झाल्यानंतर कारवाई शक्य झाली। नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या। तर आता जे काही झालं ते इतकं सोपं नव्हतं। बीएमसीत बसलेले नगरसेवक हे एका राजकीय घराण्याचे होते आणि त्यांच्या हितसंबंधांच्या जाळ्यात हे नगरसेवक मुखदर्शक म्हणून बसलेले होते। त्यामुळे गेल्या 25 वर्षापासून मुंबईतील अनेक अनधिकृत वसाहती, विशेषतः बँड्राच्या वस्तीवर कारवाई थांबलेली होती। जेव्हा बँड्राच्या बंगल्यासमोरील गोल्डन गँगला महानगरपालिकेतून बाहेर हाकलले गेले, तेव्हा बीएमसी प्रशासनाचा तिसरा घटक या कारवाईत सामील झाला आणि ट्रिपल इंजिन सरकारच्या युक्तीने गरीब नगर सारख्या वस्तीला उद्ध्वस्त केले गेले। तर मित्रांनो, ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे काय? तर केंद्रात एकाच पक्षाचे सरकार, राज्यात एकाच पक्षाचे सरकार, मुंबई महानगरपालिकेतही त्याच पक्षाची सत्ता, हे तीन स्तर मिळून कारवाईला मार्गदर्शन करतात। काल बांद्रा पूर्वेत रेल्वे स्टेशन जवळील गरीब नगर वसाहतीवर झालेली कारवाई याचं उत्तम उदाहरण आहे। ही वसाहत फक्त झोपडपट्टी नव्हती, तर इतिहास आणि गुन्हेगारीचा जाळा होती। गरीब नगर वसाहतीचा इतिहास फारच गुंतागुंतीचा आहे। 1985 नंतर ही वस्ती वाढत गेली। सुनील दत्त यांनी खासदार म्हणून या मुस्लिम वस्त्यांमध्ये विकासाचे प्रयत्न केले, पण राजकीय दबावामुळे कारवाई थांबली। रेल्वेच्या जमिनीवर, सरकारी भूमीत लोक अवैधपणे घरं बांधत राहिले। झोपड्या हळूहळू पक्क्या बहुमजली घरात बदलल्या गेल्या। ही वस्ती फक्त रहिवासी नाही, तर ड्रग्ज तस्करी आणि अन्य गुन्हेगारींसाठी सुरक्षित ठिकाण झाली होती। मात्र ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे केंद्रात मोदी सरकार, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि मुंबईत भाजप प्रशासन, या तिन्ही घटकांच्या समन्वयाने या वसाहतीवर कारवाई शक्य झाली। तर या कारवाईत फक्त घरं तोडली गेली नाही, या बळींपासून समोर पडलेल्या लोकांवर लक्ष ठेवणे ही महत्त्वाचे आहे, कारण जर हे लोक दुसऱ्या भागात उभे राहिले तर कारवाईचा उद्देश पूर्ण होत नाही। आता याचा आपण इतिहास थोडा पाहून घेऊ। बँड्राचे मतदारसंघ 1984 पासून सुनील दत्तांच्या पाठीशी काँग्रेसची सत्ता होती। त्यांनी मुसलमानांच्या वोट बँकेची निर्मिती केली, परंतु या वस्तीमुळे मुंबईतील शासकीय कामकाजात अडथळा येत होता। 1985 मध्ये शिवसेना महानगरपालिकेत आली तरी कारवाई होऊ शकली नाही, कारण राजकीय दबाव आणि भ्रष्ट अधिकारी होते। मात्र आज ट्रिपल इंजिन सरकारमुळे ही वस्ती उद्ध्वस्त केली गेली। 4 ते 5 मजली घरं तोडली गेली, अनधिकृत उद्योग, मद्यपान, खोट्या व्यवसायांवर बंदी आली आणि भविष्यात या लोकांना सुसंगत उपाययोजनेत सामील करणे गरजेचे आहे। म्हणून मित्रांनो, ही कारवाई फक्त घरं तोडण्याची नाही, तर मुंबईच्या सुरक्षेसाठी, नियोजनासाठी आणि लोकांसाठी महत्त्वाची आहे। आज तुम्ही पाहिलं, या वस्तीच्या कारवाईने ट्रिपल इंजिन सरकारची क्षमता, प्रशासनाचे समन्वय आणि राजकीय इच्छाशक्ती किती प्रभावी आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।